जाऊ दे काय विचार ना. डॉक्टर काही कळतंय का? एक मिनिट मॅडम, मला चेक करू दे जरा. सकाळी बरे होते, एकदम ठणठणीत होते. अचानक असं काय झालं काही कळलं पण नाही. म्हणजे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असं काही त्यांना. आई आई जरा शांत होशील का प्लीज? शांत कशी हो? अरे कळायला पाहिजे ना आपल्याला काय होतंय ते. माहित असायला नको का? त्यांचं बीपी शूट झालंय. पर्टिक्युलर कारणाने शूट झालंय का? नाही काही कारण वगैरे लागत नाही त्यांना बीपी शूट व्हायला. काही आम्ही बोललो ना की मग पटकन त्यांना अशी चिडचिड चिडचिड त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि मग त्यांचं बीपी पटकन शूट होतं. तर तुम्हीच सांगा मग घरच्यांनी काय आपलं मूग गिळून गप्प बसायचं का? आई प्लीज. रोहन तुझ्या आईला जरा तोंड बंद ठेवायला सांग रे. गप्प कर जरा तिला. ऐका माझं, मी गप्प राहिल्यावर काय होणार आहे? तुम्ही बरे होणार आहात का? तर मी कायमची गप्प राहीन. आई पण तुम्ही बरे व्हा हो. डॉक्टर मी गप्प राहून काही होणार आहे का? तुम्ही जरा शांत राहा प्लीज. जरा मला तपासून दे जरा. काय झालं दादाला? हा खूपच जास्त सिरियस आहेत का? नाही ना? ते काय ना माझं आणि त्यांचं फाईट झालं होतं ना, त्याच्यामुळे काही स्ट्रेस वगैरे घेतला नाही ना? मला ना खूप भीती वाटते. वाटणारच ग बाळा, वेळच तशी आहे ना. तुझे डॅडा हॉस्पिटलमध्ये आहेत. ताई ताईला सांगायला हवं ना. मी सांगते आता. अगं 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 मी तिला सांगितलं आणि ती हॉस्पिटलला निघूनही गेली. मला न सांगता आणि मला इथेच ठेवून गेली. हो अगं मी तिला हेही सांगितलं की अगं सुशला घेऊन जा, तर तिने ऐकलं नाही माझं. म्हणजे तिला ऐकू आलं नसेल कदाचित माझं. ती तशीच तरा निघून गेली ना. समर सोबत गेली आहे ग. मी शेवटी एका ड्रायव्हरला सांगितलंय हा तुझ्यासाठी गाडी काढायला. पण तू आता अजिबात थांबू नको, लगेच हॉस्पिटलला जा. हा ड्रायव्हर आहे. आणि काळजी करू नको हा बाळा. ठीक आहे मी जाते. तुम्हाला कळवते हा काय असं. हो येस येस आय एम दे. या. ए तू काय असं उभा राहिलायस? तू पण जा तिच्या बरोबर. का मी कशाला? ड्रायव्हर आहे ना. अरे पण तू नवरा आहेस ना तिचा. आणि हॉस्पिटलमध्ये जे आडवे झालेत ना ते तुझे सासरे आहेत. अंशू प्लीज आज दिखाव्यापुरतं तुला जावं लागेल. हा सांगते ते कर. तिकडे जा, तोंड दाखव आणि अत्यंत गुणी जावयासारखा वाग. कळलं? चांगलं इम्प्रेशन पाड. आता जा, निघ. यार कटकट आहे या सरपोतदार फॅमिलीची.